तुमच्यामध्ये बदल जाणवतो तुम्हाला काही? हो सर. खूप जाणवतोय का थोडा जाणवतोय? म्हणजे फॅट लॉस आहे ना, कमराच्या साईडची भरपूर कमी झाली, पोट कमी झाले. आणि इंचेस चेक केले का तुम्ही, किती इंचेसनी कमी झाले? नाही, मी अगोदर जॉईंट झाले तेव्हा नव्हतं केलं. म्हणजे मग ते हम्म. आता लक्षात येत नाही ना, नेमकं किती होतं असं नाही माहिती. परंतु असं आहे, तुम्ही जे कपडे वापरता त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल ना, अंदाजे किती इंचेस फॅट लॉस झाला असेल. कपडे म्हणजे साडी घालते दिवसभर, गाऊन असते त्या गाऊन मुळे कळून नाही येत. बरोबर. ठीक आहे. काय हरकत नाही, परंतु इंचेस मध्ये फॅट लॉस झालं हे खूप महत्वाचं आहे. हो. कारण तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बदल वाटतोय, ऑल ओव्हर बॉडीमध्ये तुमच्या बदल दिसतोय. कारण ते ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असतं, जे तुमच्यामध्ये आहे जाणवलंय ते. आणि आता पोटाचं काही वर्कआउट करत असतात नाही ना सर, जे हात आपले इथं पोटाला लागत नव्हते ना, ते आता बऱ्यापैकी थोडस व्हायला लागले. बरोबर बरोबर. ते हो. ते ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे नाही का? आणि हो. चेहऱ्यावर ग्लो आला असेल पहा तुमच्या पहिल्यापेक्षा. आणि दुसरी गोष्ट, आता काही त्रास होत आहेत का? पहिले काय होते काहीच ते? नाही, काहीच नाही सर. पहिले काही त्रास होते का अगोदर? पहिले म्हणजे उठायला त्रास व्हायचा, गुडघे वगैरे दुखायचे, पाठ दुखायचे, शिवणकाम करते ना, पाठ वगैरे दुखायची. तर काल 2-3 दिवसापासून जास्त शिवणकामाचा लोड चालू आहे. लग्नाचे पण दिवसभर मी मशीनवर असते, काहीच कमरेचा वगैरे काही त्रास नाही, गुडघ्यांचा नाही, काहीच नाही. व्हेरी गुड. एकदम नॉनस्टॉप काम काम चालू आहे. रात्री 1 वाजेपर्यंत काम केलंय. अरे बापरे. तरी सकाळी वर्कआउटला जॉईंट वगैरे झाले, काहीच नाही. हा, पहिले 1 वाजेपर्यंत काम केलं असतं तर एक दिवस तर उठलेच नसतं तुम्ही. उशिरा वगैरे म्हणजे ती सवयच होती, सुट्टी असल्यानंतर सकाळी 9लाच उठायचे मी, लेकरांना सुट्टी वगैरे असल्यानंतर असं. म्हणजे एकंदरीत तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये खूप वाढ झालेली आहे, बदल हो. झालेला आहे. आता न्यूट्रिशन प्रॉपर चालू आहे ना? हो सर. 2 टाइम घेताय की एक टाइमच घेताय? एकच टाइम घेते. 2 टाइम करा ना त्याला. लय लवकर बदल होईल तुमच्यामध्ये. कारण ज्यांचं फॅट जास्त आहे, आता पहा, तुमच्यामध्ये कसं होतं की फॅट कमरेवर आणि सीटवर फॅट वाढलेली होती. ती हो. फॅट कमी होत नाही पहा. मग ती जी जिद्दी फॅट असते ना, तिला कमी होण्यासाठी दोन टाइम जर तुम्ही सप्त संतुलित आहार घेतला तर कॅलरी मॅनेजमेंट होईल. आणि कॅलरी मॅनेजमेंट झालं की म्हणजे हाय कॅलरीज किंवा एक्स्ट्रा कॅलरीज आपण घेणार नाहीत, है ना? चालेल सर. हो. हो. थँक्यू सर. हो. असं दोन वेळा आहाराचं नियोजन करा. आणि गारशिन्या 2 वेळा घेताय ना? हो सर. थँक्यू. खूप छान वाटलं आज, बऱ्याच दिवसांनी तुम्हाला पाहिलं आणि तुमच्याशी बोलून, कारण रिझल्ट खूप छान आहे तुमचा. तुम्ही मान्य नाही केलं तरी इथून दिसतं सगळं, रिझल्ट खूप छान आला. थँक्यू सर. फक्त आता सातत्य खूप महत्वाचं आहे, है ना? आता पूर्णपणे प्रॉपर रिझल्ट निघेपर्यंत थांबायचं नाही, सातत्य ठेवायचं. हो सर. थँक्यू.